हॅलो नमस्कार, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची माझी रेसिपी होणार आहे जिताडा करी। ताजे जिताडे मला भेटलेले आहे, तर मासे मी साफ करून आणि मॅरिनेट करून ठेवलेले आहे। सर्व साहित्य इथे आपलं तयार आहे, तर रेसिपीला सुरुवात करूया। जिताडा करी बनवण्यासाठी इथे मी मसाले वाटून घेतलेले आहे। तर त्या हिरव्या वाटणामध्ये 1 टोमॅटो आहे, 4 हिरवी मिरची आहे तिखट, 1 इंच आलं आणि 10 ते 20 पाकळ्या इथे लसणाच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे। हे हिरवं वाटण मी वेगळं वाटलेलं आहे। या वाटणामध्ये एवढा तुकडा मी ओल्या खोबऱ्याचा घेतलेला आहे, तेवढाच तुकडा मी इथे सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे। ओल्या खोबऱ्यामुळे मच्छी करीच्या रस्स्याला अतिशय चव येते छान, त्यामुळे इथे मी ओलं खोबरं नेहमी वापरत असते। तर 2 इक्वल प्रमाणामध्ये 2 सुकं आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। 1 इथे कांदा घेतलेला आहे, 2 टीस्पून इथे धने आहे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून इथे बडीशोप आहे, 4 लवंग, 4 काळी मिरी, 2 तेजपत्त्याची पानं आहेत। इथे एक पातेलं गॅसवर मी ठेवलेलं आहे, त्यामध्ये मला तेल घालायचं आहे। तेल थोडंसं जास्त घालणार आहे। एक छोटी वाटी भरून मी इथे तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला इथे छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपल्या इथे छान गरम झालेलं आहे। आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले आपले जिताडा माशाचे तुकडे आहेत, हे आपल्याला याच्यामधनं फ्राय करून घ्यायचे आहेत, पूर्ण शिजू द्यायचे नाहीये। इथे मी हे दोन दोन करून हे पीस फ्राय करून घेणार आहे। एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला ते फ्राय करायचे आहे। हे सर्व पीस आपले फ्राय करून झालेले आहेत। असे फ्राय झाल्यानंतर आपलं ते तेल उरलेले त्यातच मी अजून 3 चमचे तेल घालते। गरम झालेले इथे मी करी बनवायला घेते, त्यासाठी हिरव्या वाटणातलं 3 चमचे वाटण मी इथे घालणार आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण इथे घालायचं। आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये इथे करी बनवायची त्याप्रमाणे इथे वाटणचा वापर तुम्ही करू शकता। तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित इथे मीडियम गॅसवरती तेलामध्ये परतून घ्यायचं। आपल्याला काही इथे मसाले घालून घ्यायचे। 2 चिमटे मी इथे हिंग घालून घेतलाय, 1 टीस्पून मी इथे गरम मसाला घालते, 2 टीस्पून मी इथे घालणार आहे रस्सा भाजी मसाला, अर्धा चमचा इथे घालणार आहे हळद, सर्व मसाले मिक्स केल्यानंतर इथे थोडंसं पाणी घालून 1 मिनिटभर आपल्याला मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। इथे 1 मिनिटभर व्यवस्थित आपला मसाले इथे शिजले गेलेले। थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे त्याच वाटणामध्ये। वाटणाचा कलर आपला इथे व्यवस्थित आलेला आहे। इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। हा रस्सा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही आपल्याला करायचं नाहीये। इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे। आपण मच्छी जेव्हा मॅरिनेट करायला ठेवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मच्छीमध्ये मीठ लावलेलं असतं, त्यामुळे मच्छीला ऑलरेडी थोडंसं मिठाची चव असते, त्यामुळे इथे मीठ घालताना करीमध्ये त्याची आठवण ठेवून आणि आपण मीठ घालायचे। इथे मी कोकम अर्धी वाटी पाण्यामध्ये, हे बघा एवढे कोकम मी इथे वाटीमध्ये घालून त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं, ते व्यवस्थित असे त्यातली चव सर्व त्या पाण्यामध्ये उतरते। ते सर्व पाणी आणि कोकम ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। तुम्ही इथे चिंच सुद्धा वापरू शकता। इथे आपल्याला रस्स्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। इथे आपल्याला आता हे आपण फ्राय करून घेतलेले मच्छीचे पीस आपल्याला सोडायचे। इथे थोडीशी कोथिंबीर घालायची। सर्व पीस आपण इथे आपल्या रस्स्यामध्ये टाकलेले, त्याच्यावरती आपल्याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे। इथे करीला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आपण तुकडे फ्राय केलेलेच होते, त्यामुळे एवढ्या उकळीमध्ये व्यवस्थित आपले हे पीस शिजले जातात। इथे गॅस बंद केला। आपले इथे जिताडा करी तयार झालेली आहे। आपलं पातेलं गरम असल्यामुळे
त्याच्यामध्ये व्यवस्थित अजून ती शिजली जाते. थोडीशी इथे कोथिंबीर घालणार आहे. आजची आपली इथे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असंच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि माझ्या भरपूर साऱ्या छान छान रेसिपीज आहेत त्या सुद्धा बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.